एकूणच मुंबईत पहाटेपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे। अधूनमधून हा जोर आणखी वाढतो आहे आणि त्याचा परिणाम अर्थातच वाहतुकीवर होतो आहे। अंधेरी सबवे साठी बोलायचं झालं तर अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करावा लागलेला आहे। तर घोडबंदर पश्चिम द्रुतगती मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी झाली। दहिसर टोल नाक्यावर सुद्धा वाहतूक कोंडी झाली। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे याचा थेट फटका हा वाहतुकीला बसतो आहे आणि ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। दहिसर टोल नाक्यावर सुद्धा वाहतूक कोंडी झाली। तर अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे। अंधेरी सबवे परिसरातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील महाडेश्वर यांनी। मी आता उभा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती। या हायवे वरती तुम्ही बघू शकता की या बाजूला जो वाहतूक कोंडी झालेली दिसते ती वाहतूक कोंडी अंधेरी सबवे मध्ये पाणी जमा झाल्यामुळे झालेली आहे। तसंच या आज सकाळपासून पहाटेपासून मुंबईत जो पडणारा पाऊस आहे त्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। तसंच मिलन सबवेचा काही भाग असेल किंवा सांताक्रूज येथील हसनाबाद शाळा आहे तिथला जो सबवे आहे तोही बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी करण्यात आलेली आहे। तसंच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती तुम्ही बघू शकता की ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। तसंच महानगरपालिका कर्मचारी असतील किंवा MMRDA चे कर्मचारी असतील हे पाणी जमा होऊ नये म्हणून ते हा जो जे खड्डे असतील ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत आणि वाहतूक कोंडी होणार नाही याच्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅफिक जे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत जेणेकरून मुंबईकरांना कमीत कमी त्रास व्हावा। सुनील महाडेश्वर, NDTV, मुंबई।